नमस्कार मंडळी, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। बघा, दिव्यांग बांधव यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। त्याचबरोबर निराधार योजनेमधील श्रावणबाळ योजना असो, त्याचबरोबर विधवा महिलांसाठी, त्याचबरोबर वृद्धपकाळ योजना असो, म्हणजेच की तत्सम जे काही निराधार बांधव आहेत, भगिनी आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा राहणार आहे। कारण की महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि तलाठी कार्यालयात तपासणी सुरू झालेली आहे। आता नेमकी कशाची तपासणी चालू झालेली आहे आणि कशाबद्दलची ही जी महत्त्वाची अपडेट आहे ही आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये माहीत होणार आहे। तर नमस्कार मंडळी, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया सर्व माहिती। तर सर्व संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व जे काही लाभार्थी आहेत त्यांना माहीतच असेल की ऑगस्ट महिन्याचे जे अनुदान आहे 1500 रुपये ते त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत। परंतु अजूनही खूप सारे लाभार्थी असे आहेत की त्यांना हे अनुदान अजूनही मिळालेलं नाही आहे। मागचे अनुदान, थकीत अनुदान जे आहे ते तर बाकी आहेच, परंतु ऑगस्ट महिन्याचे अनुदान 1500 रुपये ते सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये अजूनही आलेले नाही। मला खूप सारे मेसेजसुद्धा आलेले आहेत की आमचे पैसे अजूनही आलेले नाही आहेत। तर बघा, आज 18 तारीख आहे आणि 5 ते 6 या तारखेपासूनच आपल्याला हा जो निधी आहे हा मिळणे संभावित असतो। परंतु 5 तारखेला तुम्हाला माहीत असेल की महसूल जो सप्ताह लागला होता, चालू केला होता सरकारनं, त्यामध्ये 5 तारखेला जे काही निराधार बांधव आहेत त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याचं काम या दिवशी सरकारनं ठेवलं होतं आणि त्यामध्ये DBT ॲक्टिव्ह करणं, कागदपत्रांची जी पूर्तता आहे ती करणं, अशा प्रकारची जी कामं आहेत ती या दिवशी करण्यात आली होती आणि त्यामुळेच 5 तारखेला हा जो निधी आहे आपल्या खात्यामध्ये आलेला नाही आणि त्यानंतर शनिवार, लगेचच शनिवार होता आणि त्यामुळे आपलं जे हे अनुदान आहे हे 8, 9 म्हणजेच की 7 तारखेपासूनच अपडेट आलेली होती पोर्टलवर की 7 तारखेला दुपारी 2:30 वाजतापासूनच हे अनुदान टाकण्यात येणार आहे। परंतु काही जणांना 7 तारखेला आलं आहे, काही जणांना 8 तारखेला, 9 तारखेला, अशा प्रकारे जे अनुदान आहे ते त्यांच्या खात्यामध्ये आलेलं आहे। परंतु आज 18 तारीख आहे आणि तरीही खूप साऱ्या जे लाभार्थी बांधव आहेत त्यांना ही अनुदान मिळालेलं नाही आहे। तर आता याचं एक कारण नेमकं काय हे मी तुम्हाला सांगतो आणि तलाठी कार्यालयामध्ये कोणती तपासणी सुरू आहे हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा मंडळी, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, त्याचबरोबर जालना आणि इतरही जिल्ह्यांमधले जे लाभार्थी आहेत त्यांना अजूनही हा जो निधी आहे हे ऑगस्ट महिन्याचा निधी त्यांना अजूनही मिळालेला नाही आहे। याला महत्त्वाचं कारण हे आहे की या सर्व जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त जे बोगस प्रमाण आहे, बोगस दिव्यांगांचं प्रमाण किंवा बोगस निराधारांचं प्रमाण त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे शासनानं या सर्व लाभार्थ्यांची कसून तपासणी सुरू केलेली आहे। आणि तुम्हाला माहीतच असेल की ही जी तपासणी आहे ही कागदपत्रांची तपासणी, कारण की मागं तुम्हाला माहीतच असेल की खूप सारे जे दिव्यांग सर्टिफिकेट आहेत ते बोगस सर्टिफिकेट वितरित करण्यात आलेले आहे आणि बोगस सर्टिफिकेटनुसार हे प्रकरण उघडीससुद्धा आलेले आहेत। म्हणजेच की बोगस प्रमाणपत्र हे पैसे देऊन विकत घेतल्या जात आहेत आणि ते बोगस प्रमाणपत्र या योजनेच्या कागदपत्रांशी लावून या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे। परंतु शासनाच्या ही बाब लक्षात आलेली आहे। बघा, हयात प्रमाणपत्र त्याचबरोबर उत्पन्नाचा जो दाखला आहे यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत आहे आणि त्याचमुळे सरकार आता या सर्वांची कसून चौकशी करणार येणार आहे। आता बघा, जे बोगस लाभार्थी या ठिकाणी त्यांनी अर्ज केलेले आहेत तर त्यांची तपासणी तर होत आहेत, परंतु त्याबरोबर आपले जे खरे जे लाभार्थी आहेत त्यांनासुद्धा अशा या तपासणीला सामोरे जावं लागत आहे, कारण की सर्वांचीच तपासणी त्या ठिकाणी होत आहे आणि त्यामुळे जे निधी आहे हा निधी त्यांचा अटकलेला आहे। म्हणजेच की जे खरे लाभार्थी आहेत त्यांच्यावर सुद्धा याचा दुष्परिणाम होत आहे, कारण की बोगस लाभार्थ्यांचं जे प्रमाण आहे या जिल्ह्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात आहे आणि सरकार त्यांची कसून
तपासणी करत आहेत। बघा जालना जिल्ह्यामध्ये तलाठी कार्यालयामधून ही तपासणी सुरू झालेली आहे। कागदपत्रांची तपासणी होत आहे आणि त्यांचे सर्टिफिकेट जे आहेत ते खरे आहेत की नाही याची सुद्धा तपासणी केल्या जात आहे। म्हणजेच की इतर जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा विविध ठिकाणी तालुक्याची ठिकाणी तहसील कार्यालयामधून जे तलाठी कार्यालय आहेत त्या ठिकाणी सुद्धा या अशा प्रकारची तपासणी सुरू झालेली आहे। आता सर्वच जिल्ह्यांमध्ये ही तपासणी सुरू होणार आहे, कारण की तुम्हाला माहीतच असेल की पावसाळी अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा गाजलेला आहे आणि या मुद्द्यानं सर्वांचं लक्ष वेधलं होतं आणि बोगस प्रमाणपत्र जारी देणाऱ्या डॉक्टरांवर सुद्धा आम्ही कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी सुद्धा दिलेलं होतं। आता या तपासणीमुळे बाकी जे खरे लाभार्थी आहेत त्यांचं सुद्धा निधी अटकलेला आहे, त्यांना सुद्धा वेळ लागत आहे। तर आता यावर उपाय काय आहे, तर उपाय याआधी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे, परंतु आता आमचे जे निराधार बांधव आहेत, जे बुजुर्ग आहेत, त्याचबरोबर जे दिव्यांग व्यक्ती आहेत, विधवा महिला आहेत, त्यांना सुद्धा वेळातला वेळ काढून तिथं जावं लागतं। प्रत्येक वेळोवेळी तिथं त्यांना जाणं शक्य नाही आहे, तरीही सुद्धा आपल्या या निधीसाठी आपल्याला काहीतरी करावंच लागणार आहे आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा तहसील कार्यालयात जाऊन तिथं आपल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता त्यांना सांगायचं आहे की आमचे झालेले आहे, सर्व काही आमचं ओके आहे, आमचे सर्टिफिकेटसुद्धा बरोबर आहेत, पण तरीही आम्हाला निधी मिळालेला नाही आहे। तर याकडे ते लक्ष देतील आणि तपासणी करतील आणि त्यानंतरच तुम्हाला हा निधी मिळणार आहे। पण म्हणजेच तुम्हाला आणखीही तिथं जावंच लागणार आहे, कारण की सरकार जोपर्यंत या अशा प्रकारची तपासणी करून जे बोगस लाभार्थी आहेत त्यांना बाहेर काढत नाही तोपर्यंत आपल्याला थोडीफार ही अडचण येणारच आहे। आता बघा किती दिवस झाले आहेत, अजूनही ऑगस्ट महिन्याचं अनुदान त्यांना मिळालेलं नाही आहे। त्यांचे किती हाल चालू असतील, हाल अपेष्टा चालू असतील। तर बघा दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील, निराधार बांधव असतील, जे काही निराधार योजनेमधील तत्सम लाभार्थी असतील, त्यांना जे निधी वेळेवर मिळत नाही आहे, तर त्यांना त्या निधीची ज्या वेळेस अतिशय आवश्यकता असते त्याच वेळेस त्यांना तो निधी मिळत नाही आहे, कारण की खूप उशिराने निधी त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येत आहे आणि म्हणूनच त्यांना खूप मोठी समस्यांना सामोरं जावं लागत आहे, खूप मोठी प्रॉब्लेम त्यांना येत आहे। कारण की निधी वेळेवर मिळाला नाही तर त्यांचे बाकीचे कामं राहतात, त्यांचे जे काही उदरनिर्वाहासाठी जो काही त्यांना निधी लागतो तो मिळाला नाही तर मग त्यांचं खूप समस्यांना त्यांना सामोरं जावं लागत असते। तर सरकारनं सुद्धा याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर ही जी तपासणी आहे करून जे बाकी बोगस लाभार्थी आहेत त्यांना बाहेर काढावं आणि रद्द करावं त्यांचा अर्ज, आणि जे खरे लाभार्थी आहेत त्यांना वेळेवर हा निधी त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात यावा। कारण की आतासुद्धा अजूनही असे मेसेज येत आहेत, काही ठिकाणी आलेले आहेत। बघा सर्वच जिल्ह्यांमध्ये जो निधी आहे तो मिळालेला आहे, परंतु काही जणांना मिळालेला आहे, बाकी जणांना मिळालेला नाही आहे। म्हणजे एकाच जिल्ह्यात बघा जसं की अकोला असेल किंवा मग बुलढाणा असेल किंवा मग सांगली सातारा असेल, तर अहिल्यानगर असेल, तर या ठिकाणी या अहिल्यानगरमध्ये असं समजा उदाहरणार्थ की काही जणांना पैसे या योजनेचे ऑगस्ट महिन्याचे लवकर मिळालेले आहेत, परंतु काही जणांना अजूनही हे पैसे मिळालेले नाही आहेत। तर असा प्रकार सुरू आहे आणि ते याच्यासाठी चालू आहे की बोगस लाभार्थी यांनी अर्ज दाखल केलेले आहेत आणि यांची छाटणी चालू आहे आणि बोगस जे लाभार्थी आहेत यांना बाद करण्यासाठी सर्वच लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांचे जे खरे अर्ज आहेत, जे खरे कागदपत्र आहेत, खरे प्रमाणपत्र आहेत त्यांनाच या योजनेमध्ये ठेवणार आहेत आणि बाकी जे बोगस लाभार्थी आहेत त्यांना या योजनेमधून बाद करणार आहेत। म्हणूनच या निधीचा थोडासा आपल्याला उशीर निधी यायला होत आहे। तर मित्रांनो थोडा उशीर का होईना पण हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत, त्यासाठी आपणही काही प्रयत्न करायला पाहिजेत। त्याचबरोबर तलाठी कार्यालयामध्ये अशा प्रकारची तपासणी चालू झालेली आहे आणि लवकरच सर्व जे बोगस लाभार्थी आहेत ते बाद होतील आणि नंतर आपला जो निधी आहे हा वेळेवर आपल्याला मिळत राहणार आहे। तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।